नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड बरं का. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे अर्णव काहीतरी वाचतोय. मामा विचारतात, काय रे, ईश्वरीचा फोन नाही का आला अजून? तर अर्णव म्हणतो की नाही आला अजून फोन. आणि मग तेवढ्यात ना कुठला तरी मेसेज ब्लिंक होतोय अर्णवच्या फोनवरती. तरी अर्णव तो फोन वाचतोय, मेसेज असं म्हणून मामा सुद्धा तिथेच उभे आहेत. काय मेसेज आहे बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव तो मेसेज आता वाचणार आहे. हा कोणाचा नंबर आहे त्याला प्रश्न पडलाय. अर्णव सर, मला तुमच्याशी खूप जरुरी बोलायचं आहे. प्लीज मला उद्या सकाळी भेटायला या, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. आणि मिस इंदोर असं त्याला वाटतं. पण एकटे या प्लीज येताना, म्हणजे आपल्याला कोणी बघणार नाही असं वगैरे त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. कारण मागच्या वेळी झाली तशी गडबड होणार नाही. सकाळी 9 वाजता भेटू. आणि माझ्या या नंबरवर परत मेसेज करू नका, कारण बाबा माझ्यावर नजर ठेवून आहेत. आणि भेटू उद्या 9 वाजता, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि खाली मिस इंदोर असं नाव लिहिलेलं आहे. आणि इकडे अविनाश मामा आणि अर्णव दोघं एकमेकांकडे बघतायत. अर्णव असं जरा सुटकेचा निश्वास सोडतो इकडे, की त्याला वाटतंय की सगळं अर्णवनी म्हणजे ईश्वरीने वाचलंय. तर अर्णव म्हणतो, राजेश भोसले, तुझा खरा चेहरा मिस इंदोरला कळलाय आता, असं तो सांगतो. यू जे वॉर आपलं जे काही आहे ते फिनिश झालंय, असं तो म्हणतोय. आणि प्रेक्षकांना आता मामा सुद्धा त्याच ह्याच्यात आहेत, की आता अर्णव जे ईश्वरीने सगळं वाचलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे फसलास तू या मेसेजमुळे. मी तुला म्हंटल होतं चाललंय तसं चालू देत, पण नाही, तुला हौसच आहे हिरोगिरी करायची. मग आपल्यातला विलन तरी कसा मागे राहील, असं इकडे राकेश बोलतोय बघा. म्हणजे तो मेसेज ईश्वरीने नाही, राकेशनं केलाय. आणि तो म्हणतो, अर्णव राजेश शिर्के, उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस असेल, असं तो म्हणतोय. आता नेमकं काय करणार आहे बघत राहावे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असं म्हणून राकेश नाग खुनशी इथे हसतोय जोरजोरात, काहीतरी भयानक करणार आहे असं दिसतंय. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा बरं का. सेम अर्णव सारखा ब्लेझर, उद्या मी प्रसिद्ध उद्योगपती, बिझनेस टायकून, लाखो दिलों की धडकन अर्णव राजेश शिर्के उर्फ सारच्या भूमिकेत असणार आहे, असं इकडे राकेश म्हणतोय. आणि खरा खरा अर्णव, त्याचा गेम ओव्हर, असं म्हणतोय, फिनिश त्याचा गेम. आणि आता प्रेक्षकांनो समाप्त, असं राकेश म्हणतोय. स्वतःशीच नेमकं काहीतरी करणार आहे. आणि काय करणार आहे हे खूप डेंजर आहे बरं का. तुम्ही एपिसोड बघतच राहत आजचा. तर प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे अशी बसलेली आहे सुन्न होऊन. आणि तेवढ्यात तिला आठवतंय त्या सगळ्या गोष्टी, की ज्यामध्ये अर्णव सरांनी तिचा पाय कसा असा मुरगळा होता तो व्यवस्थित करून दिला होता. आता नम्रता आली आहे ईश्वरीशी बोलायला. दोघी एकमेकींकडे आधी बघतायत, काही बोलतच नाहीयेत. पण ईश्वरी बोलायला सुरू करते आणि म्हणते, आई बाबांसमोर तोंड देखलं जरी बोलत असलीस ना, तरी सुद्धा तुझा माझ्यावरचा राग गेला नाहीये हे माहितीये मला. तर नम्रता म्हणते ईश्वरीला, राग नाही का ईश्वरी तुझ्यावर, पण काय आहे ना, आता तर मी पण विचार करायला लागले, असं म्हणते नम्रता. आणि मग ईश्वरी विचारते, कसला? तर नम्रता म्हणते, इशू, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे. तू आणि अर्णव सर, म्हणजे मी उगाचच हट्ट करत बसले होते, असं इकडे नम्रता स्वतः आता कबूल करते आणि ईश्वरीला सांगते. आणि मग ईश्वरीच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, खरंच खूप सॉरी अगं, माझ्यामुळे तुला त्रास झाला. तर ईश्वरी म्हणते, ताई अगं प्लीज ग, हे बघ तू सॉरी नको म्हणूस, असं म्हणते ईश्वरी. आणि समजावते नम्रताला. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो ना, ईश्वरी परत आपल्या विचारात हरवते, तर नम्रता सुद्धा. तर नम्रता म्हणते, इशू, अगं तुला एक गोष्ट सांगायची होती, की मी आकाश सरांना फोन केला होता. ते म्हणाले होते की बाबा आणि अर्णव सरांमध्ये जे काही घडलं होतं, जे काही झालं, त्यामुळे त्यांच्या घरातल्यांना खूप वाईट वाटलंय. आणि मग प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते, वाईट तर वाटणारच ना ग ताई, असं म्हणते. ती बोलायला चालू करते. ती म्हणते, ईश्वरी, पण अर्णव सरांचा तरी कुठे काबू असतो ग रागावरती, त्यांचा स्वतःवरती. म्हणजे ते बोलले नाही तरी त्यांच्या वागण्यातून दिसतोच ना त्यांचा राग. आणि मग हे असे गैरसमज होऊन जातात. आणि मग नम्रता पण त्याला मान्य करते की हो. आणि म्हणते, एक सांगू का, आणि आता अर्णव सर हे सगळं विसरू शकतील असं नाही वाटत मला, असं म्हणते नम्रता. आता ईश्वरी सुद्धा त्याच विचारात आहे बरं का प्रेक्षकांनो. ती पण हो असं म्हणते. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. पण पाहिलंच ना ग ताई, असं विचारते ईश्वरी, अचानक कुठल्या कुठे गोष्टी घडल्या, तेही एका छोट्याशा गैरसमजामुळे. तर नम्रता म्हणते, हो ग, सगळं एकदम अगदा अजीब होऊन गेलंय अचानक. ईश्वरी पण म्हणते, बघ ना ग ताई, सगळं असं एकदम कसं अजीबच घडतंय काय ना काहीतरी, असं म्हणते. आणि मग नम्रता सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा देते. पण प्रेक्षकांना नम्रता ईश्वरीशी बोलायला आले. पण ती म्हणते, पण तुला एका गोष्टीचा आनंद वाटायला हवा,
तर ईश्वरी विचारते कसला, तर नम्रता म्हणते आपली कट्टी सुचल्याचा. मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते बट्टी, तर नम्रता परत म्हणते कट्टी. आणि मग खरंच असं म्हणत त्या दोघींची कट्टी बट्टी जी काही झालेली होती भांडणं ती मिटलेली आहेत बरं का प्रेक्षकांना इथे. आणि ते दोघी एकमेकींना कट्टी-बट्टी असं म्हणतात आणि मिठी मारतात. पण प्रेक्षकांनो तिकडे काय चाललंय बघा, अजून एक माणूस आलाय जो सेम इकडे राकेशच्या अवतारात असल्यासारखाच आहे, म्हणजे दाढी-बिडी सेम राकेशसारखीच. आता खरा राकेश जो काही आहे तो बघतोय त्याच्याकडे, दाढी-बिडी त्याची बघतोय, गालावरनं हात-बीत फिरवतोय त्याच्या, कसा आहे ते बघतोय. तर तो दुसरा माणूस जो काही तो म्हणतोय, "साहेब तुम्ही दुपारी सांगितलत ना, तसंच अगदी याला तयार करून आणलंय." तर राकेश इथे म्हणतो गुड, व्हेरी गुड आणि मग त्या खोट्या राकेशकडे बघत बसलाय बरं का तो. आणि तो म्हणतो आजपासून इथे या हॉटेलमध्ये राजेश भोसले बनून तू राहायचं, म्हणजे राकेश भोसले राजेश भोसले सेम एकच आहे. आणि मग त्याच्यानंतर हे तुझे डॉक्युमेंट्स जे काही आहेत ते, आणि हे तुझं आयडी प्रूफ, आणि यावर फोटो तुझा आहे पण नाव माझं आहे. पण तो म्हणतो ओके, पण तुम्ही कुठे जाणार आहात? तर तो राकेश विचारतो मी मी मुंबईला जाणार आहे म्हणतो. भुर्र आणि उडून जाणार आहे मी. तर तो खोटा राकेश जो कोणी बनून आलाय तो बघतच राहतो. तर इकडे थोड्या वेळात फ्लाईट आहे माझं असं सांगतो. पण साहेब तुमच्या नावाने मला इथे थांबून तुम्ही तिकडे काही खून-बिन करायचा प्लॅन नाहीये ना तुमचा? नाहीतर मी हॉटेलमधून डायरेक्ट जेलमध्ये जाईन असं तो म्हणतो. आणि मग तो उठून राकेश चिडून म्हणतो तू धंद्यात नवीन आहेस का रे? पैसे मोजलेत मी तुझ्यासाठी, त्यामुळे हे असले फालतू प्रश्न तू विचारायचे नाहीत. तर तो जो माणूस आहे तो पण कसा बघायला लागतो बघा. तर राकेश म्हणतो मी असल्याची ऍक्टिंग नीट करायची, खरा राजेश भोसले तू वाटला पाहिजेस काय, अशी म्हणून धमकी देतो. आणि त्या माणसाला पण सांगतो लक्ष ठेवा, आणि मग त्या खोट्या माणसाला निघून जा म्हणून सांगतो. आणि इकडे बघा प्रेक्षकांचा प्लॅन कितपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांना आपली डमी सुद्धा इथे त्या हॉटेलमध्ये आणून बसवली आहे. आणि आता तो मुंबईला जाणार आहे, पण मुंबईला जाऊन करणार आहे काहीतरी वेगळंच. पण त्याआधी इथे दारू ढोसायचा काम चालू आहे त्याचं. अर्णवच्याच पैशाने त्यालाच अडकवायची सुपारी दिली आहे मी, असं इथे तो राजेश म्हणतोय. आणि स्वतःशीच हसत बसला इकडे दारू पीत आपलं. आणि मानलं बा राकेशजी तुम्हाला मानलं, राजेशजी तुम्हाला मानलं, असं स्वतःचेच कौतुक करतोय. अर्णव राजेश शिर्के तू ना बिझनेस स्कूल मध्ये शिकला असशील रे, पण आहे ना आपण आपण मात्र गुंडांमध्ये राहून शिकलोय असं म्हणतोय राजेश इथे. आणि म्हणतो बिझनेस ट्रिक्स ज्या काही त्या गुंडांमध्ये राहून शिकलोय, आणि दारू प्यायला चालू करतोय इथे बसून. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. खुनशी जे काही हास्य आहे ते मात्र राकेशचं कमी होत नाहीये. असं राक्षसासारखं हसतोय मात्र हा इकडे बसून. आता खरंच टेन्शन यायला लागले, बघूया काय घडणार आहे. तर प्रेक्षकांनो अर्णव इकडे बाहेर पडलेला आहे आता ईश्वरीला भेटायला जाण्यासाठी. मामा पण येतोय आणि म्हणतोय तिथले सगळे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत. राजेश सकाळपासून हॉटेलमध्येच बसून आहे, रूमवर दारू ढोसत बसलाय. तर त्याला त्या हॉटेल रूम मध्ये बसून काय करायचंय ना ते करू दे, तसं इकडे अर्णव म्हणतो. तसंही तो लॉयरला भेटणार नव्हता, ऑलरेडी माहिती होतं आपल्याला, म्हणून मी लॉयरशी बोलून ठेवलंय, ते हँडल केस करतील जे काही असेल ते. पण तो राजेश किंवा राकेश हॉटेल रूम मधून बाहेर पडतोय की नाही याच्यावर लक्ष ठेवायला हवं. तर मामा पण म्हणतात हो त्यावर लक्ष आहे माझं. तर अर्णव म्हणतो जर बाहेर पडला तर कळायला हवं आपल्याला. पण इकडे अविनाश मामा सांगतात पण तू ईश्वरीशी शांतपणे बोल, तिला जी काही सगळी परिस्थिती आहे ती शांतपणे समजावून सांग. आणि इकडे अर्णव ओ येस असं म्हणतो. आणि मग अर्णव हाक मारतो आणि म्हणतो मामा थँक्यू. तर थँक्यू सो मच. तर मामा म्हणतो कशासाठी? तर अर्णव म्हणतो हे सगळं मी तुझ्यामुळेच करू शकलोय, थँक्यू सो मच. नाही म्हणजे तुझीच आयडिया होती नाही की राजेश बद्दल ईश्वरीला पत्र लिहिण्याची. तर मामा पण होय म्हणून मला हलवतात. तर ते पत्र वाचून ती मला भेटायला तयार झाली असं अर्णव इकडे म्हणतोय. नाही म्हणजे काय आहे, तिच्या घरी एवढे सगळे रेस्ट्रिक्शन्स असून सुद्धा ती मला भेटायला तयार झाली, तिने विश्वास ठेवलाय माझ्यावर, असं इकडे अर्णव म्हणतो. आणि मग मामा काय करतो बघा, मामा हळूच म्हणतो आणि हो आता संधी मिळते तर ईश्वरीला मनातलं सगळं सांगून टाक, अगदी सगळं, असं खुणेनं सांगितले बरं का मामाने अर्णवला. पण प्रेक्षकांनो घडणार आहे काहीतरी वेगळंच, आणि काय घडणार आहे ते तुम्हाला कळेलच. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. इकडे अर्णव मात्र निघालाय आता ईश्वरीला भेटण्यासाठी. त्याच्या गाडीची जी काही नंबर प्लेट आहे ती मात्र आपल्याला दाखवली इथे, आणि त्या गाडीचं मॉडेल वगैरे सगळं असं दाखवलंय.
हे का दाखवलंय हे तुम्हाला कळेल बघा. MH01CD9333 गाडीचा नंबर आहे. गाडीचं मॉडेल पण बघा कसं आहे आणि मग प्रेक्षकांनो इकडे तशाच सेम गाडीचं मॉडेल, तसंच सेम नंबर प्लेट, तसंच सगळं डिझाइन आणि इकडे राकेश म्हणतोय, "एक नंबर काम झालंय. गाडी अगदी सेम अर्णवच्या गाडीसारखीच दिसतीये," असं म्हणून त्या माणसाला म्हणतोय. "नंबर आणि नंबर प्लेटची स्टाईल पण एकदम सेम आहे. तर साहेब तुम्ही पाठवलेल्या गाडीच्या फोटोशी 1000% मॅच केलेली आहे. गाडीच्या मालकाला सुद्धा ओळखू येणार नाही खरी कोणती आणि खोटी कोणती ते," असं इकडे तो माणूस सांगतो दुसरा. तर राकेश म्हणतो की गुड, आता बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा प्लॅन प्रमाणेच झाल्या पाहिजेत. तर लगेच ते दोघं माणसं हो साहेब असं म्हणतात आणि तिकडनं निघून जातात. नेमका प्लॅन काय आहे ते कळेल तुम्हाला, बघत राहता तुम्ही. राकेश इथे म्हणतोय चला आता सासरे बुवा रोज ज्या रस्त्यावर भाजी आणायला जातात तर तिथे जाऊन आपण वाट बघत बसायचं, असं राकेश इथे म्हणतोय आणि स्वतःशीच इकडे हसतोय. प्रेक्षकांनो बघा हा किती डेंजर दाखवलाय हा माणूस. जाम भीती वाटली बा आपल्याला. तर गाडी चालू करतो तो आणि गाडीमध्ये जाऊन बसतोय. पण इकडे प्रेक्षकांनो इकडे नम्रता म्हणते, आई खूप छान झाली हा अद्रकवाली चहा. तर आई पण म्हणते की हो ना. तर ईश्वरकडे बघून म्हणते, पण चहाच्या शौकीन मॅडम काहीच बोलत नाहीयेत. तर इशू काहीच बोलत नाहीये. बघून ईश्वरी एकदम म्हणते छान झालाय अगं चहा. पण त्या तिची जी काही थंड रिॲक्शन बघून आईंना पण वेगळं टेन्शन येतं. आई म्हणतात, "इशू अगं काय झालंय? आज पेंगुळलेली का दिसतेस तू? झोप झाली नाहीये का?" तर ईश्वरी पण म्हणते, "नाही गं आई." आणि मग ती बोलायला चालू करते आणि म्हणते असं की नाही म्हणजे आई काहीतरी असं माहिती नाही का पण असं खूप अजीब वाटतंय हल्ली मला असं म्हणते. तर आई विचारतात, "नेमकं काय वाटतंय तुला?" तर ईश्वरी सांगते पुढे की अजीब म्हणजे असं की मनावर कसला तरी बोज आहे असं वाटतंय. आता नम्रता सुद्धा बघायला लागले बघा. ईश्वरी म्हणते, "काहीतरी आहे जे कळत नाहीये मला," असं म्हणते. "पण काहीतरी लपून आहे आपल्यापासून सतत असं वाटत राहतंय," असं म्हणते ईश्वरी. "काल स्वप्नात सुद्धा एक वाईट सावली दिसली मला," असं म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो नम्रता सुद्धा काळजीनं बघायला लागते. ईश्वरी पुढे म्हणते, "आणि असं वाटलं की इथे ही सावली आता आपल्याला काहीतरी करेल." आणि मग आई म्हणतात, "इशू अगं मी ना तुझी आज दृष्टच काढून टाकते. कुणाची तरी दृष्ट लागली तुला." तर ईश्वरी म्हणते, "आई तुझं काहीतरी वेगळंच असतं हां." असं दोघींचं तिघींचं इथे बोलणं चालू आहे. तर प्रेक्षकांनो तेवढ्यात नम्रता म्हणते, की "आई बाबांना आज खूप उशीर झाला नाही मॉर्निंग वॉकवरून यायला. तर आज तुमच्या बाबांचा ना भाज्या घेऊन यायचा मूड आहे," असं आई सांगतात. "मला म्हणाले सकाळ-सकाळी भाज्या मस्त मिळतात, घेऊन येतो म्हणून उशीर झाला असणार." तर ईश्वरी आणि नम्रता हो असं म्हणतात आणि मग आई म्हणतात ईश्वरीला, "इशू हे बघ श्रावण सुरू आहे. मी देवळात जाते. तू येतेस का सोबत? म्हणजे बरं वाटेल तुला." पण ईश्वरी म्हणते, "अगं आई किचनमध्ये जायला उशीर होईल ना." नको असं म्हणते आणि मग आई म्हणतात, "बरं मग घरच्या देवांची पूजा आज तू कर, म्हणजे कसं मनाला थोडीशी शांती मिळेल तुझ्या," असं पण आई सांगतात. तर ईश्वरी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यात नम्रता हाक मारते आणि म्हणते, "इशू तुझी पूजा झाली की आपण दोघी जाऊया किचनला, तोवर मी आवरून घेते." तर नम्रताने म्हटल्यानंतर हो म्हणतात. आई म्हणतात, "बरं तुम्ही आवरा, मी पण आवरते माझं." असं करत आता सगळं झालेलं आहे इकडे. पण ईश्वरी मात्र अजूनही विचारात तशीच बसली आहे आणि नम्रताचं तिच्याकडे बारीक लक्ष आहे बरं का. पण प्रेक्षकांनो इकडे अर्णवचं काय चाललंय बघा. अर्णव ना इथे त्या ॲड्रेसवरती जाऊन पोहोचलाय. आता प्रेक्षकांनो तो बघतोय ती जागा खूप अशी ओसाड आणि निर्जन वगैरे आहे. म्हणजे माणसं कोणी दिसत नाहीये तिथे जास्ती. तो गाडीतनं उतरतो. आजूबाजूला फिरून बघतोय तो इकडे-तिकडे. अशी खूपच अशी वाळवंट म्हणजे खूपच आतली जागा आहे अशी. तर तो म्हणतो, "मिस इंदोरने अशा ठिकाणी का बोलवलंय मला?" असं त्याच्या मनामध्ये विचार येतोय आणि तो ना त्या घड्याळाकडे बघत राहतोय आणि आता म्हणजे 10 मिनिटं म्हणजे मी लवकर आलोय असं म्हणतो आणि ईश्वरीला अजून यायला वेळ आहे असं म्हणतो. मी सिंदूरला यायला वेळ आहे. तोपर्यंत त्याचा फोन वाजतोय बरं का प्रेक्षकांनो आणि फोनवर तिकडनं मामा सांगतायत, "राजेश अजून तरी ना हॉटेलच्या रूममध्येच आहे. तो बाहेर पडलेला नाहीये आणि तो बाहेर पडला रे पडला की तिथला आपला माणूस आपल्याला ताबडतोब कळवेल." तर गुड मामा आपला प्लॅन वर्क होतोय असं इकडे अर्णव म्हणतो. आता फक्त थोडा वेळ आणि मी एकदा का सगळं सांगितलं की मग तो राजेश जरी परत आला ना तरी काही प्रॉब्लेम नाही असं तो म्हणतो. ते म्हणजे ऑलरेडी अलर्ट असेल तो वगैरे असं सगळं चाललंय. तर अविनाश म्हणतो, "नक्कीच हे काम एकदाचं पार पडू दे." आणि असं सगळं बोलणं चाललंय या दोघांचं फोनवर. पण या दोघांना कुठे माहिती आहे त्या राजेशने ऑलरेडी यांना खुळं बनवलंय ते. मामा आपल्या फोनवर बोलून आतमध्ये निघून जातात घरामध्ये. तर अर्णव मात्र त्या जागेवर तिथे उभा राहून
ना इकडे तिकडे बघतोय, त्याचं लक्ष मोबाईलमध्ये आहे, घड्याळाकडे आहे. आणि आता प्रेक्षकांनो इकडे राजेश गाडीत बसून काय म्हणतोय बघा, बिचारा अर्णव तिकडे त्या निर्जन जागेवर माझ्या इंदोरी जिलबीची वाट बघत बसला असेल. ती जागा ना इतकी डेंजर आहे, तो तिथे असल्याची साक्ष द्यायला सुद्धा कोणी सापडणार नाही असं इकडे राजेश म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर चला असं म्हणतो, आता आपलं काम झालं, आणखी थोडा वेळ वाट बघायला लावली पाहिजे साहेबांना असं पण म्हणतो. आणि मग त्या फोनवरनं ना अजून एक तो मेसेज करतो. काय मेसेज करतो बघा तो अर्णवच्या फोनवरती, कारण इकडे अर्णवचा फोन लगेच ब्लिंक होतोय आणि मग राजेश ना आपली ती गाडी घेऊन पुढे जायला निघतोय. तर आता अर्णव इकडे वाट बघतोय, अजून इकडे तिकडे फेऱ्या मारतच त्याचा वेळ घालवायचा चाललंय. आणि तो म्हणतो, काय हे अजून कशी आली नाही, मी सिंदूरला यायला एवढा वेळ का लागतोय अजून. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच ना त्याचा फोन वाजतो, म्हणजे मेसेज येतो. तर त्या मेसेजमध्ये काय लिहिलंय बघा. त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं आहे की, सर मला यायला उशीर होतोय पण तुम्ही तिथेच थांबा. आणि आता तो मेसेज वाचल्यानंतर अर्णव तिथेच थांबायचं डिसिजन घेतोय, गाडीजवळ तो तसाच उभा आहे बरं का प्रेक्षकांनो. खरा राजेशचं डोकं बघा किती चालवलंय त्याने, कसं वाईट चालवलंय ते. तो इकडे म्हणतोय गाडीमध्ये बसून, अर्णवची कार म्हणजे अर्णवच्या कार सारखी कार, अर्णवचं ब्लेझर, पण ऍक्सिडेंट करायला कारमध्ये आहे राकेश म्हणजे राजेश, आणि नाव येणार मात्र आमच्या अर्णव साहेबांचं असं तो म्हणतोय इकडे स्वतःशीच खुनशी हसत. प्रेक्षकांनो बघा तो काय करणार आहे ते डेंजर दाखवलंय बरं का. तर इकडे त्याचा फोन वाजतोय, तो फोन घेतोय राजेश. आणि मग त्या फोनवर काय लिहिलं, काय म्हणतोय बघा, ऑल सेट, सगळं तयार आहे, आता स्वतःचं काम नीट कर. आज इथून पुढे जे काही घडेल त्या सगळ्याचं डिटेल व्हिडिओ रेकॉर्डिंग हवंय मला. कार आणि कारचा नंबर जो काही आहे तो दोन्ही अगदी नीट दिसलं पाहिजे. आणि आणि फक्त ब्लेझर दिसला पाहिजे, चेहरा नाही, समजलं. अशी सूचना आता त्या राजेशनं दिलेली आहे. चल आता ठेव फोन आणि लाग कामाला असं म्हणून सांगितलंय. प्रेक्षकांनो बघा किती डेंजर प्रकार घडणार आहे तो आता. तर इकडे अर्णव मात्र अजूनही तो मेसेज वाचतोय आणि इकडे त्या निर्जन जागेना फेऱ्या मारत ईश्वरीची वाट बघतोय. आणि आता खरंच काहीतरी डेंजर घडणार आहे बरं का. तर अजूनही तो फेऱ्याच मारतोय, ईश्वरी अजून सुद्धा आलेली नाहीये. कशी येईल, कारण ईश्वरीने तो मेसेज पाठवलेलाच नाहीये ना. तर दिस नंबर म्हणजे पोचतीये मी असं वगैरे त्याच्यात लिहिलेलं असतं. तर आता राजेश जो काही आहे तो गाडीत बसलाय. अर्णव राजेश शिर्के असं तो म्हणतोय, माझं सत्य समोर आणता आणता तुझं आयुष्यच बदलून जाणार आहे आता. कारण जगाला जे दिसतं फक्त तेच आणि तेवढंच सत्य असतं. आज तुझं नवीनच एक सत्य कळणार आहे लोकांना. द ग्रेट ASR यांच्या समोर विलोन ठरणार आहे जगासमोर. कुणाचा मृत्यू कुठे लिहिला असेल काही सांगता येत नाही असं म्हणतोय राजेश. बिझनेस टायकून अर्णव राजे शिर्के आज कुणाला वर उडवणार, याच्या मिस इंदोरच्या बाबांना उडवणार आहे अर्णव राजे शिर्के. सॉरी भावे सासरे बुवा असं इकडे राजेश म्हणतो. आणि मग काय म्हणतो, आज मरावं लागणार तुम्हाला, असं सगळं चाललंय प्रेक्षकांनो या राजेशचं. म्हणजे बघा त्यानं काय डोकं चालवलंय आणि किती घाणेरडं डोकं चालवलंय ते. आणि तो म्हणतो, अर्णव राजे शिर्के आता तुमचा खेळ खल्ला, असा आता सीट बेल्ट वगैरे सगळं असा लावलेला आहे त्याने. आणि इकडे अर्णव बिचारा फेऱ्या मारत इकडे उभाच आहे अजून, ईश्वरीची वाट बघतोय तो अजून सुद्धा. तर प्रेक्षकांनो इकडे राजेश निघाला आता अर्णवची गाडी चालू करून तिकडे. आणि आता काय घडणार ते बघत राजेश अजून तरी तिथे कसला तरी विचार करतोय प्रेक्षकांनो. पण तेवढ्यात त्याची नजर जाते ईश्वरीच्या बाबांवर. ईश्वरीचे बाबा तिकडनं भाजी घेऊन येत आहेत, भाजीच्या दोन्ही पिशव्या त्यांच्या हातामध्ये आहेत आणि ते चालत चालत येत आहेत तिकडे. तर राकेश आणि राजेश जो काही आहे तो त्यांच्याकडे असा बघतोय. आणि आता प्रेक्षकांनो बघा पुढे काय घडणार आहे ते. तो म्हणतोय, चला तुमचा काउंटडाऊन सुरू झाला देसाई साहेब असं म्हणतोय. ते ईश्वरी इकडे देवाची पूजा करते, देवाला छान नमस्कार वगैरे करते. पण नमस्कार करता करता अचानक काय होतंय बघा, ती देवाला हातबीट जोडते तोपर्यंत देवासमोर लावलेला दिवा एकदम शांत होऊन जातो. तर ईश्वरी इकडे म्हणते, देवा विझला असं म्हणत ना धक्का बसतो तिला. आणि तिला पण इथे एक बेचैनी जाणवायला चालू होते. म्हणून ती काय करते बघा प्रेक्षकांनो, पटकन फोन उचलते आणि बाबांना फोन लावते. आणि बाबा पण फोन उचलतायत आणि बोलतायत तिच्याशी. ती विचारते ईश्वरी बाबांना, बाबा तुम्ही कुठे आहात. तर बाबा सांगतात, हा काय सब्जी मंडईतूनच घरीच येतोय, काय झालं तुझा आवाज असा काय येतोय. आणि मग ईश्वरी जरा स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही नाही काही नाही, तुम्ही या,
तू म्हणजे तुम्हाला बघावंसं वाटलं होतं म्हणून फोन केला होता असं म्हणते. हो इशू, हा बघ रस्त्यातच आहे असं बाबा म्हणतात येतो आणि मग प्रेक्षकांना इकडे तो दुसरा माणूस जो मगाशी त्याने सांगितला होता तो इकडे व्हिडिओ शूट करतोय. बाबा तर आता फोनवर बोलतायत पण बाबांचं लक्ष समोर जाते जिथे त्यांना धक्का बसतोय की गाडी त्यांच्याकडे समोर अशी येते आणि आता तो माणूस तिथे ना व्हिडिओ शूटिंग चालू केलंय त्याने. बाबा तसेच उभे आहेत बरं का फोन हातामध्ये घेऊन. पण तोपर्यंत गाडी सुसाट वेगाने येते बाबांच्या जवळ आणि 2 सेकंदातच इकडे सगळा डाव उधळून लावलाय. कारण त्या गाडीनं बाबांना धक्का मारलाय. बाबा जोरात आई असं म्हणत ओरडून खाली खाली पडतात. तर ईश्वरी इकडे बाबा असं म्हणून जोरात ओरडते. हॅलो हॅलो बाबा असं म्हणते. आता प्रेक्षकांनो सगळी माणसं तिथे ना गोळा होत आहे तिकडे बाबांच्या जवळ. तिथे बाबांचा जिथे ऍक्सिडेंट झालाय तिथे आणि त्या माणसाने तर व्हिडिओ शूटिंग जे काही आहे ते पूर्णपणे केलेलं आहे इकडे. आणि प्रेक्षकांनो ईश्वरी इकडे म्हणते बाबा बाबा असं म्हणत ना बाहेर धावत येते जोरात पळत. आणि आता खरंच काय घडणार, ईश्वरीला खरंच वाटणार का ते अर्णवने केलंय असं. सगळी माणसं इथे जमा झालेत बाबांच्या भोवतीनं आणि इकडे अर्णव म्हणतोय नाही रे बाबा मामा अजून नाही आले, ती किती वेळ झाला मी वाट बघतोय. तर इकडे अविनाश पण जोरात ओरडतो काय असं म्हणून अजून ईश्वरी आली नाहीये. तर इकडे अर्णव म्हणतो मामा माझे ना आता पेशन्स संपत चाललेत. तर अविनाश म्हणतो हे बघ अर्णव तू अगदी शांत हो. हे बघ काय आहे ना आपण सुद्धा तिची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. कसं आहे तू दिलेलं पत्र तिनं वाचलं असेल, घरी सांगितलं असेल आणि घरी काहीतरी विचित्रच परिस्थिती उद्भवली असेल तर असे अविनाश मामा म्हणतात. आणि समजा तिने घरी सांगितलं नसेल तरी घरातनं तिला बाहेर पडणं शक्य होत नसेल म्हणून अडकली असेल. तर अर्णव म्हणतो मामा जर का असं असेल ना तर तिच्या घरी जाऊन नक्की बघायला हवं काय हवंय ते काय झालं असेल ते. पण प्रेक्षकांना इकडे बाबा मात्र अजूनही रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडलेले आहेत. तसेच भाजी बिजी सगळी त्यांच्या बाजूला अशी पडली आहे. तर तो माणूस कसा हसतोय बघा स्वतःकडे त्या व्हिडिओ म्हणजे त्यांच्याकडे बघून आणि मग तो कसा म्हणतो गाडीनं उडवलं ह्याला वगैरे असं म्हणतोय तो. लोक नुसती बघायचंच काम करतात अजून म्हणजे कुणी उचलून हॉस्पिटलला वगैरे नेलेलं नाहीये तिथेच उभे आहेत. आणि आता खरंच काय घडणार प्रेक्षकांनो, राजेशचा प्लॅन सक्सेसफुल होईल का, अर्णववर सगळा आळ येईल का, नेमकं काय घडणार ते बघत राहूया. कारण त्याने व्हिडिओ शूटिंग जो काही केलेला आहे तो पाठवला इकडे आणि मग तो म्हणतो इथे जोरात धडक दिली गाडीनं, गेला वाटतं बिचारा असं म्हणतो, हेल्मेट घालतो आणि तिकडनं तो निघून जातो. पण प्रेक्षकांनो आता खरंच टेन्शनची गोष्ट आहे. राकेश इथे म्हणतोय उद्याच्या भागामध्ये काहीही झालं तरी अर्णव या प्रकरणात अडकायला हवा. तर तू आज जे काही केलंयस तर त्यासाठी तुला कधीच माफ नाही करणार असं इकडे अर्णव म्हणतोय. पण ईश्वरी इकडे म्हणते बाबा असं म्हणून ओरडते. अर्णव सरांची गाडी म्हणजे अर्णव सरांनी बाबांना असं म्हणते आणि ईश्वरी तिथे म्हणजे शॉक होऊन बसलीये. काय घडणार बघत राहूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.